खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली। हिंगोणी बू येथील सौर ऊर्जा प्रकल्पावरून आदिवासी संघटनांचा संताप। प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह। शिरपूर तालुक्यातील हिंगोणी बू येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पावरून प्रशासन आणि आदिवासी संघटनांमध्ये संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। ग्रामसभेने स्पष्ट विरोधाचा ठराव मंजूर करूनही प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व भील समाज संघटनांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत तहसीलदार शिरपूर यांना देण्यात आलेल्या निवेदनात संघटनांनी नमूद केले आहे की हिंगोणी भू ग्रामसभेने दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी विशेष ठराव मंजूर करून गावात सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यास विरोध दर्शविला होता। ग्रामसभेचा ठराव अस्तित्वात असताना संबंधित विभागाने प्रकल्पाचे काम सुरू ठेवणे हे केवळ ग्रामस्थांच्या भावना दुखावणारे नसून स्थानिक स्वराज्य व्यवस्थेच्या अधिकारांवर गदा आणणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे ग्रामसभेचा ठराव धाब्यावर बसवून प्रशासन नेमके कोणाच्या हितासाठी काम करत आहे असा संतप्त सवाल निवेदनकर्त्यांनी उपस्थित केला। दुसरीकडे गावातील भील समाजासाठी घरकुल, सामाजिक सभागृह व इतर मूलभूत सुविधांसाठी जागेची तीव्र गरज असताना प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। स्थानिक आदिवासी समाजाच्या पुनर्वसन, निवास व सामाजिक गरजांकडे दुर्लक्ष करून थेट प्रकल्प राबविणे म्हणजे विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। निवेदनात संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढत लोकशाहीत ग्रामसभेचा निर्णय सर्वोच्च मानला जातो, मात्र प्रशासनाने तोच निर्णय पायदळी तुडवून जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान प्रकल्प तात्काळ बंद करून भील समाजाला घरकुल व सामाजिक कार्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा येत्या काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला। यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे धुळे जिल्हाध्यक्ष अजय भील, बिरसा आर्मीचे राज्याध्यक्ष मनोज पावरा, कैलास बारेला, ॲडव्होकेट दारासिंग पावरा, अजय भील, बापू भील, प्रकाश भील, सुरेश भील, अर्जुन भील, दगडू भील, बाळूसाहेब भील, गणेश भील, विनोद भील, अनिल भील, शंकर भील, गोपाळ भील, अरविंद भील, भरत भील, रमेश भील, गणेश हिरामण भील, संतोष पावरा, अरुड भील आदी समाज बांधव उपस्थित होते। या संपूर्ण प्रकरणामुळे शिरपूर तालुक्यात प्रशासन विरुद्ध ग्रामस्थ असा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली असून संबंधित विभाग आता नेमकी कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिरपूर तालुक्यातील मौजे हिंगोणी बुद्रुक येथे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे। त्या गावामध्ये त्या ग्रामसभेने ठराव केला की सदर प्रकल्प हा आमच्या गावात करू नये, त्याचं काम करू नये असं ग्रामसभेचा ठराव असताना आणि तेथील त्या गावातील भील समाजातील लोकांना घरं बांधण्यासाठी जागा किंवा त्यांच्या सामाजिक कार्यासाठी जागा उपलब्ध नसताना देखील हा प्रकल्प जबरदस्तीने त्या हिंगोणी गावावर थोपवला जात आहे। तर आज आम्ही माननीय तहसीलदारांना निवेदन दिलं आणि निवेदनाच्या माध्यमातून अशी मागणी केली की तो जो प्रकल्प आहे तो ग्रामसभेच्या ठरावानुसार तात्काळ रद्द करण्यात यावा आणि तेथील जे काही भील समाज आहे त्या भील समाजाला मूलभूत गरजांसाठी त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली।